Hello guys, good morning. Have a nice day. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Friends, welcome back to my channel Speak English with BK. Guys, today we are going to learning very interesting topic, that is very interesting word, and that word is on the way. On the way. तर मित्र हो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ऑन दी वे या वर्डचा इंग्लिशमध्ये काय अर्थ होतो आणि त्याचा इंग्रजी भाष्य रचनेमध्ये कसा उपयोग करून घेतला जातो हे उदाहरणासह आपण पाहणार आहोत. व्हिडिओ अतिशय खास होणार आहे, तेव्हा प्लीज प्लीज व्हिडिओ पूर्णतः पहा. व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर होईल. ओके, सो गाइज लेट्स स्टार्ट. ऑन दी वे. ऑन दी वे म्हणजे काय? ऑन दी वे म्हणजे रस्त्यात, मार्गात. म्हणजे आपण म्हणतो बघा, मी असं असं तिकडे जात होतो आणि रस्त्यात मला कोण भेटला? अजय भेटला. मी असं जात होतो रस्त्याने, तर माझा मित्र जो अजय आहे, खूप 2-3 वर्षापूर्वी मला भेट झाली, त्यानंतर आज भेटला. कुठं? रस्त्यात. किंवा मी मार्केटमध्ये जात असताना रस्त्यातच मला गेस्ट पाहुणे भेटलेले आहेत, असं म्हणतो. किंवा मी मार्गस्थ होतो, माझ्या मार्गाने जात होतो आणि मला माझ्या मार्गात एक मोठासा भला मोठा साप दिसला. आपण चालत असतो बघा, आपण आपल्या आपल्या ह्याच्यात, आणि एकदम पायापाशी, अगदी जवळ आपल्या पायापाशी साप दिसतो, तर आपण म्हणतो मी माझ्या मार्गात होतो, मी शेताकडे जात होतो किंवा रानात जात होतो, आणि शेतात किंवा रानात जात असताना अगदी माझ्या पायाच्या असं पावलाच्या जवळच इकडून इकडं असा साप गेला मार्गात किंवा वाटेत. तर थोडक्यात काय, तर ऑन द वे म्हणजे मार्गात किंवा रस्त्यात. ओके, यू गॉट इट. फॉर एक्झाम्पल्स, समीर्स हाऊस इज ऑन द वे ऑफ माय कॉलेज. समीर याचे घर माझ्या कॉलेजच्या रस्त्यावरच आहे. संजना मीट्स मी ऑन द वे ऑफ टेम्पल. मी मंदिराकडे जात असताना मंदिराच्या रस्त्यावरच मला संजना भेटली. संजना आपली कोणी मैत्रीण असेल किंवा काय, तर ह्या वाक्यात अर्थ होतो संजना ही मी मंदिराच्या दिशेने जात असताना रस्त्यातच भेटली. थर्ड एक्झाम्पल, सुनील मीट्स मी ऑन द वे ऑफ पिक्चर थिएटर. आम्ही पिक्चरला जात होतो किंवा मी पिक्चरला थिएटरकडे जात असताना वाटेतच मला सुनीलची भेट झालेली आहे. आय होप ऑल ऑफ यू गाईज अंडरस्टँड द कॉन्सेप्ट and the meaning of on the way, as well as the examples of on the way, and how can you use this word in English sentence making. I hope all of you guys understand today's subject very well, and even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. Okay, so guys, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel. Firstly, you have red color subscribe button, you just press that button. Then you have 4 options. Out of these 4 options, you can select option number 1, that is all option, and beside the subscribe button you will get bell icon. You just press that bell icon, then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. If you like my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you, thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever.